नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, PM किसान सन्मान निधीचा हप्ता 5 ऑक्टोबरला तर तारीख जाहीर झाली, परंतु त्यांच्या PM किसान पोर्टलवर त्यांनी एक सूचना दिली आहे की जर तुम्ही eKYC नाही केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हप्ता जो आहे तो हप्ता भेटणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला त्याची सूचनासुद्धा या ठिकाणी दाखवू शकतो. सगळ्यात पहिले मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला eKYC करत असताना आपल्याला 2 ठिकाणाहून करता येते. एक तर आपल्या मोबाईलवरून तुम्हाला eKYC करता येते, नाहीतर तुम्हाला CSC सेंटरवर जाऊन सुद्धा तुम्ही eKYC या ठिकाणी करू शकता. परंतु आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पळापळ नाही करता येणार, यासाठी तुम्ही फक्त मोबाईलवरून eKYC या ठिकाणी करू शकता. eKYC कशाप्रकारे करायची मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे PM किसान सन्मान निधी या ठिकाणी गुगलवर सिंपल टाईप करायचं आहे. या ठिकाणी बघा, सिम्पली या ठिकाणी गव्हर्नमेंटची जी पहिली वेबसाईट आहे या वेबसाईटवर टॅप करू शकता. मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला शेवटी या ठिकाणी लिहिलेला आहे की 18वा जो हप्ता आहे तो 5 ऑक्टोबरला या ठिकाणी मिळणार आहे. परंतु या ठिकाणी एक सूचना पण आहे, eKYC इज मॅन्डेटरी फॉर PM किसान रजिस्टर्ड फार्मर्स. OTP बेस्ड eKYC इज अवेलेबल ऑन PM किसान पोर्टल. मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी स्पष्ट पोर्टलवर सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त OTP बेस्ड eKYC जरी केले तर तुम्हाला हप्ता या ठिकाणी पडणार आहे. जर तुम्हाला या ठिकाणी ही प्रोसेस येत नसेल तर बघा, ऑर नियरेस्ट CSC सेंटर मे बी कनेक्टेड फॉर बायोमॅट्रिक बेस्ड eKYC. या ठिकाणी बायोमॅट्रिक eKYC देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर या ठिकाणी बघायचं आहे की आपल्याला आज मोबाईलवरून eKYC कशा पद्धतीने करायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी अशाच प्रकारे स्क्रोल करत या ठिकाणी खाली यायचं आहे. या ठिकाणी वेगवेगळे जे ऑप्शन आहेत, या ठिकाणी बघा पहिलेच ऑप्शन 9 आलेलं आहे eKYC. या ठिकाणी याच्यावर तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा जो तुमचा PM किसानला जो रजिस्टर्ड आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण आधार नंबर टाकून घेऊया. मित्रांनो, असा आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी करायचं आहे तुम्हाला सर्च. या ठिकाणी सर्च केल्यानंतर बघा, तुमची जर eKYC पूर्ण असेल तर eKYC इज ऑलरेडी डन अशा प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल. आणि जर तुमची eKYC पेंडिंग असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म येईल, ती जसे तशी माहिती भरून घ्यायची आहे आणि तुमची OTP पाठवून तुम्हाला eKYC या ठिकाणी करून घ्यायची आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमची PM सन्मान निधीची जी eKYC आहे ती eKYC या ठिकाणी तुम्ही करून घेऊ शकता. मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता. शेअर करा त्या प्रत्येक शेतकरी मित्रांना ज्यांची eKYC राहिलेली असेल ती eKYC लवकरात लवकर करून घेतील आणि 5 तारखेला जो हप्ता पडणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्या जी इन्फॉर्मेटिव्ह माहिती असते, अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला मिळत असते. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. धन्यवाद.